पंढरपूर सायकल रिंगण सोहळ्यात सांगली ॲक्टिव्ह सायकलिंग क्लबचा उत्साही सहभाग। आषाढी पंढरपूर सायकलवारी असोसिएशन व फिट इंडिया अभियानांतर्गत पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सायकल रिंगण सोहळ्यात सांगली ॲक्टिव्ह सायकलिंग क्लबच्या सांगली व मिरज येथील 20 सदस्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला। सांगलीतील विश्रामबाग येथून 11 जुलै रोजी पहाटे 4 वाजता विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून सायकलवारीचा शुभारंभ करण्यात आला। सुमारे 140 किलोमीटरचा प्रवास 7 तासात पूर्ण करून सर्व सायकल वारकरी पंढरपूर येथे दाखल झाले। सायंकाळी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर 12 जुलै रोजी पहाटे नगर प्रदक्षिणा, सायकल दिंडीत तसेच रेल्वे मैदानावर पार पडलेल्या भव्य सायकल रिंगण सोहळ्यात त्यांनी भक्तिभावाने सहभाग घेतला। सांगली ॲक्टिव्ह सायकलिंग क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत टेके वय वर्षे 72 यांनी स्वतः सायकलवारी पूर्ण करत सांगली ते पंढरपूर प्रवासाचे उत्कृष्ट नियोजन केले। या उपक्रमासाठी संस्थापक मोहन गळंगे, गीतांजली गळंगे तसेच डॉक्टर विश्वास फडके, डॉक्टर मंजुश्री फडके यांनी देखील सहभाग घेतला। त्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य देखील यावेळी लाभले। या सायकलवारीत पांडुरंग शिंदे, संजय कट्टी, संभाजी हंकारे, नंदकिशोर दळवी, भालचंद्र चितळे, विद्याधर लिपारे, सतीश सोलापुरे, डॉक्टर शर्वरी सोलापुरे, संजय पाटील, प्रसाद पाटील, सुभाष थोरात, मिहिर आठवले, विनोद मगदूम, डॉक्टर विद्यासागर चौगुले, गुलाबराव पाटील आणि अतुल कुलकर्णी सहभागी झाले। या अभूतपूर्व रिंगण सोहळ्यात सहभागी झालेल्या सायकलस्वारांचे पंढरपूरकर व वारकरी भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले। उपक्रमातून पर्यावरणपूरक जीवनशैली, नियमित व्यायाम आणि सायकलिंगद्वारे निरोगी आरोग्य राखण्याचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे संचालक पांडुरंग चाटे आणि आषाढी पंढरपूर सायकलवारी असोसिएशनचे अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या हस्ते झाले। अध्यात्म, आरोग्य आणि पर्यावरणाचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील।